नमस्कार, स्वागत आहे आपल्या मेघदरा चॅनलमध्ये। इथे मी 22 घरांची चेन विणलेली आहे। साईडला 3 चेन विणून क्रोशिया विणलेले आहेत, सलग 3, त्यानंतर 3 चेन विणलेले आहेत। तर इथे आपल्याला खाली 9 चेन सोडायचे आहेत। 9व्या चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला मध्यभागी 3 चेन बनवायच्या आहेत आणि या चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। परत 3 चेन विणायच्या आहेत आणि या चेनच्या घरामध्ये पुढील क्रोशिया इथे विणून घ्यायचा आहे। सेम याचप्रमाणे परत पण 3 चेन विणायच्या आहेत आणि पुढील क्रोशिया इथे विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे 3 चेन विणायच्या आहेत आणि साइडला या 3 चेनमध्ये 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला साइडच्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणायचे आहेत। 3 चेन इथे विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या स्टेपमध्ये 3 चेन विणायचे आहे आणि ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी चेन बनवायची आहे। ह्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे। इथे चेन विणायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला इथे उरलेले क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे चेन विणायची आहे। सेम या पुढील चेनच्या घरामध्ये पण चेन विणून घ्यायची आहे आणि सेम ह्या घरात पण 5 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। हे 3 चेन बनवायचे आहे आणि साइडच्या ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 8 चेन विणायचे आहेत। साइडच्या या क्रोशिया विणल्यानंतर परत पुढे आपल्याला इथे 8 चेन विणायचे आहेत। मध्यभागील्या तिसऱ्या क्रोशियाच्या घरामधील तिसऱ्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये इथे आपल्याला ही चेन विणून घ्यायची आहे। इथे आपल्याला पुढे परत 8 चेन विणायचे आहेत आणि साइडच्या या क्रोशियावरती सेम क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे आपल्याला या साइडच्या 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। 3 चेन विणायचे आहेत आणि ह्या मध्यभागील चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे सेम खालीलप्रमाणे क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी सेम 3 चेन बनवायचे आहेत। पुढील क्रोशिया इथे विणून घ्यायचा आहे। परत 3 चेन विणायचे आहेत। पुढील क्रोशिया इथे विणून घ्यायचा आहे। पुढे पण 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशिया याच घरामध्ये विणून घ्यायचा आहे। परत 3 चेन विणायचे आहेत आणि सेम या पुढील क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढील स्टेपमध्ये आपल्याला ह्या साइडच्या 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये चेन विणून घेऊन इथे परत आपल्याला हे क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत 5। सेम खालीप्रमाणे पूर्ण ह्यामध्ये विणून घ्यायचं आहे। हे विणल्यानंतर त्यानंतर साइडच्या 3 चेन विणायच्या आहेत आणि इथे आपल्याला साइडच्या या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर या स्टेपमध्ये साइडचे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। ह्या 8 चेन विणायचे आहेत। मध्यभागी ह्या तिसऱ्या क्रोशियावरील चेनमध्ये आपल्याला हे विणून घ्यायचं आहे चेन आणि साइडच्या ह्या 3 क्रोशिया इथं 8 चेन देऊन विणून घ्यायचे आहेत। असंच विणत जायचं आहे आणि ही तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे। अशी ही तोरणपट्टी तयार झालेली आहे। तर आवडीनुसार आपण ह्या चेनच्या घरामध्ये पूर्ण क्रोशिया पण विणू शकतो।
त्यानंतर पुढे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहेत. 17 चेन मी विणलेल्या आहेत, तर आपल्याला साईडचे तीन चेन सोडायचे आहेत आणि 5व्या चेनच्या घरामध्ये इथं आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. हे पूर्ण चेन क्रोशियाने विणून घ्यायचे आहे. ही चेन ह्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणायची आहे. पुढील वरील चेनच्या घरामध्ये पण चेन विणून घ्यायची आहे. इथं आपल्याला सलग 8 चेन विणायचे आहेत. या 8 चेन इथे आपल्याला या 2 3 तिसऱ्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी 3 चेन विणायचे आहेत. परत याच घरात क्रोशिया विणायचा आहे. पुढे परत 3 चेन विणायचे आहेत. त्याच घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. सेम परत 3 चेन विणायचे आहेत आणि याच घरामध्ये परत क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. व तिसऱ्या क्रोशियावरती आपल्याला 3 ते 4 चेन विणायचे आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायचे आहे. पुढे आपल्याला परत उरलेले 2 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला क्रोशियावरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे पण चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. इथे परत 2 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशिया विणायचा आहे. तिसऱ्या क्रोशियावरती इथे आपल्याला चेन विणायची नाही आहे. सेम परत पुढे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागी पुढे सेम पुढील चेनच्या घरामध्ये उरलेले क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. तिसऱ्या चेनवरती आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे पण आपल्याला परत 2 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला ह्या चेनमधून चेन विणल्यानंतर इथे आपल्याला एकूण 7 चेन विणायचे आहेत. या 7 चेन ह्या पुढील क्रोशियाच्या वरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला ह्या क्रोशियाच्या घरामधून चेन विणायची आहे. पुढील वरील चेनच्या घरामधून पण चेन विणून घ्यायची आहे. इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत. खाली 2 चेन सोडायचे आहेत ह्या चेनमधल्या आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणायचा आहे. परत पुढे इथे आपल्याला एकूण 8 चेन विणायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला या मध्यभागील तिसऱ्या क्रोशियावरती इथे आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम मागीलप्रमाणे मध्यभागी 3 चेन बनवायचे आहेत. याच घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. त्याचप्रमाणे परत 3 चेन विणून घ्यायचे आहेत. क्रोशिया विणायचा आहे. सेम हे खाली स्टेपप्रमाणे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला सेम खाली ह्या स्टेपप्रमाणे इथं विणायचं आहे. 2 चेन साईडचे विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे सेम या स्टेपप्रमाणे इथे आपल्याला परत 7 चेन इथे विणायचे आहेत. आणि इथे आपल्याला 2 चेनची घरं इथं सोडायची आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये इथं आपल्याला क्रोशिया इथं विणून घ्यायचं आहे. परत 2 चेन इथे विणायचे आहेत मध्यभागी आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया सेम विणून घ्यायचं आहे. सेम याचप्रमाणे परत 2 चेन विणायचे आहेत आणि क्रोशियाच्या
चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम याचप्रमाणे क्रोशियामध्ये चेन विणल्यानंतर पुढील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे। त्यानंतर पुढे आपल्याला परत 2 चेन विणायचे आहेत आणि सेम या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। सेम दुसरी स्टेप पण याप्रमाणे विणून घ्यायची आहे। त्यानंतर परत आपल्याला इथे 2 चेन विणायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामधील 2 चेनचे घर सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला सेम क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला विणायचे आहेत 8 चेन विणायचे आहेत। मध्यभागी या क्रोशियाच्या चेनमधील घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सेम मागीलप्रमाणे 3 स्टेप क्रोशियाच्या घराच्या विणल्यानंतर इथे 2 चेन इथे विणायचे आहेत आपल्याला आणि याच घरामध्ये आपल्याला अशी ही क्रोशियाची 5-5 घरं विणून घ्यायची आहेत। आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। नंतर या स्टेपमध्ये आपल्याला इथे परत 7 चेन इथे विणायचे आहेत। इथे आपल्याला 2 चेनचे घर सोडून तिसऱ्या चेनच्या घरामध्ये इथं क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी 2 चेन विणून घ्यायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सेम पुढील पण क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या स्टेप विणून झाल्यानंतर इथे आपल्याला परत इथे आपल्याला या चौथ्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये इथे आपल्याला क्रोशियाचं घर विणायचं आहे। तर ह्या चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील सेम क्रोशियाचे घर विणून घ्यायचं आहे। नंतर पुढे आपल्याला सेम मागीलप्रमाणे इथे याप्रमाणे इकडे विणून घ्यायचं आहे। नंतर सेम पुढे आपल्याला इथं 7 चेन विणायचे आहेत। या 7 चेन आणि क्रोशियाच्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढील क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणल्यानंतर इथे आपल्याला परत 2 चेन विणायचे आहेत आणि या 2 चेन सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। पुढे पण 8 चेन विणायचे आहेत। त्यानंतर मध्यभागी ह्या क्रोशियाच्या घरावरील चेनमध्ये सेम क्रोशियाची घरं विणून घ्यायची आहेत। साईडचे 2 चेन विणल्यानंतर आपल्याला सेम याप्रमाणे इकडे विणून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम पुढे इथे आपल्याला परत 7 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला 2 चेन सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे। सेम पुढे पण या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। असंच विणत जायचं आहे आणि हे तोरण पूर्ण करून घ्यायचं आहे।